रक्षाबंधन. आपण दरवर्षी रक्षाबंधन हे श्रावणी पौर्णिमेला साजरी करतो. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की आपण रक्षाबंधनासाठी श्रावणी पौर्णिमेचीच निवड का केली? याचा एक पौराणिक संदर्भ सापडतो. नमस्कार, मी वेदिका सनस आणि तुम्ही पाहत आहात संस्कृती संवाद. स्कंद पुराणातील श्रावण महात्म्यात रक्षाबंधनाचा स्पष्ट उल्लेख येतो. त्यानुसार प्राचीन काळी देव आणि असुर यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले आणि या युद्धामध्ये इंद्राची परिस्थिती कठीण झाली होती. त्यामुळे इंद्राची पत्नी इंद्राणी हिने रक्षाविधान करण्याचा संकल्प घेतला. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला तिने विधीपूर्वक रक्षासूत्र तयार केले आणि इंद्राच्या उजव्या हाताला बांधले. हे रक्षासूत्र बांधल्यानंतर इंद्राने देवतांसह असुरांवर आक्रमण केले आणि इंद्राला विजय मिळाला, अशी पुराणातील कथा आहे. या कथेमुळे श्रावणी पौर्णिमा ही रक्षासूत्राच्या परंपरेशी जोडली गेली अशी धार्मिक परंपरा मानली जाते. पण तुम्हाला एक प्रश्न नक्कीच पडला असेल, रक्षासूत्र आणि रक्षाबंधन यांचा नेमका संबंध काय? या दिवशी बांधला जाणारा धागा केवळ भावा बहिणीच्या नात्यापुरतच मर्यादित नव्हता, तर आपल्या प्रिय व्यक्तीच्या संरक्षणासाठी, त्याच्या सुखासाठी, आरोग्यासाठी आणि विजयासाठी मनोकामना करणे असा होता. पुढे काळानुसार रक्षासूत्राच्या परंपरेने भावा बहिणीच्या प्रेमाचं सुंदर रूप घेतलं आणि म्हणूनच आपण आता रक्षाबंधन साजरी करतो. या रक्षासूत्राच्या परंपरेशी अजून एक पौराणिक संदर्भ जोडलेला आहे, तो म्हणजे राजा बळीचा. रक्षाबंधनाच्या वेळी म्हटला जाणारा एक प्रसिद्ध मंत्र आहे, येन बद्धो बलिराजा दानवेंद्र महाबल तेन तामनो बंधनामी रक्षो माचल माचल. याचा सोपा अर्थ असा होतो की ज्या रक्षासूत्राने बळीराजा बांधला गेला त्याच रक्षासूत्राने मी तुला बांधत आहे, हे रक्षासूत्र तुझे रक्षण कर. म्हणजे इथेही रक्षणाचीच भावना दिसून येते. राजा बळीशी जोडलेली अजून एक लोकप्रिय आख्यायिका अशी सांगितले जाते की माता लक्ष्मीने राजा बळीला आपला भाऊ मानून त्याच्या हातावर रक्षासूत्र बांधले होते. बळीनेही माता लक्ष्मीला बहीण म्हणून स्वीकारले आणि लक्ष्मीने भगवान विष्णूंना वैकुंठात न्यायची इच्छा व्यक्त केली आणि बळीराजाने ती इच्छा मान्य केली. लोकपरंपरेनुसार रक्षाबंधनाशी जोडली जाणारी अजून एक प्रसिद्ध कथा आहे, ती म्हणजे श्रीकृष्ण आणि द्रौपदीचे. एकदा श्रीकृष्णाच्या हाताला दुखापत झाली. ते पाहून द्रौपदीने आपल्या वस्त्राचा तुकडा फाडून श्रीकृष्णांच्या हाताला बांधला. ही कृती छोटी होती, पण त्यामागे आपुलकी आणि काळजी होती. पुढे ज्यावेळी द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते त्यावेळी श्रीकृष्णांनी तिचे रक्षण केले. आता एक वेगळी आणि थोडी रहस्यमय लोककथा आहे, लंकेचा राजा रावण आणि त्याची बहीण शूर्पणखा. लोकपरंपरेनुसार अशी कथा सांगितली जाते की रक्षाबंधनाच्या दिवशी शूर्पणखा आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी आली. पण तो काळ होता भद्रा काळ. शूर्पणखाने भद्रा काळात रावणाच्या हाताला रक्षासूत्र बांधल्याने रावणाच्या आयुष्यात एकामागून एक संकट सुरू झाली. म्हणूनच लोकपरंपरेनुसार भद्रा काळात राखी बांधली जात नाही. आता आपण रक्षाबंधनाचा अर्थ जाणून घेऊयात. आज राखीचा धागा छोटा आहे, पण त्यामागची भावना मोठी आहे. रक्षण, प्रेम, विश्वास आणि आपल्या माणसांच्या सुखाची इच्छा. हजारो वर्षांच्या या परंपरेचं रूप बदललं गेलं, पण भावना मात्र कायम राहिली. म्हणून राखी हातावर बांधली जाते, पण तिचं खरं बंधन आपल्या मनाशी जोडलेलं असतं. तुम्हाला रक्षाबंधनाचा हा व्हिडिओ कसा वाटला? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लाईक करून ही माहिती इतरांपर्यंत पण पोहोचवा. धन्यवाद.